नमस्कार. आपण पाहतात बालाजी न्यूज मराठी. बार्शीत अवैध डान्स बारवर पोलिसांची धडक कारवाई. 50 लाखांचा मुद्देमाल जप्त. 72 जणांवर गुन्हे दाखल. नमस्कार. आजच्या या खास विश्लेषणामध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण एका अशा धडक आणि अत्यंत गुप्त कारवाईबद्दल बोलणार आहोत जिने सगळ्यांचेच डोळे विस्फारले आहेत. विचार करा, अगदी उघडपणे पण तरीही सर्वांच्या नजरेआड सुरू असलेला एक मोठा बेकायदेशीर डान्स बार, आणि मग अचानक तिथे पोलिसांची एंट्री होते. ही केस फाईल खरोखरच थक्क करणारी आहे. चला तर मग थेट या विषयाला सुरुवात करूया. आता साहजिकच एक प्रश्न पडतो की एखादा एवढा मोठा बेकायदेशीर व्यवसाय सर्वांच्या डोळ्यांदेखत चालतोच कसा? आणि जेव्हा पोलिसांची धाड पडते तेव्हा तिथे नेमकं काय चित्र असतं? आज आपण याच प्रश्नांची उत्तरे शोधणार आहोत. कला केंद्राच्या नावाखाली चालणारी ही संपूर्ण छुप्या अर्थव्यवस्थेची साखळी स्थानिक पोलिसांनी कशी उद्ध्वस्त केली हे आपण टप्प्याटप्प्याने समजून घेऊया. तर आजच्या या विश्लेषणाचे मुख्य मुद्दे थोडक्यात पाहूया. सुरुवातीला लवंगी मिरची कला केंद्रावरील छापा, त्यानंतर तिथे झालेले नियमांचे उल्लंघन आणि डान्स बारचे वास्तव, पुढे 72 जणांवर दाखल झालेले गुन्हे, जप्त केलेला 50 लाखांचा मुद्देमाल आणि शेवटी या धडक कारवाईचे नेतृत्व करणारे पोलीस अधिकारी. या क्रमाने आपण पुढे जाणार आहोत. पहिला मुद्दा, लवंगी मिरची कला केंद्रावरील छापा. बार्शी तालुक्यात घडलेली ही तीच पहिली घटना आहे जिथून या संपूर्ण मोठ्या कारवाईची सूत्रे हलली. बघा, हे सगळं सुरू झालं ते पोलिसांना मिळालेल्या एका अत्यंत गुप्त आणि पक्क्या माहितीवरून. या लवंगी मिरची कला केंद्रात काहीतरी संशयास्पद सुरू असल्याची टीप त्यांना मिळाली होती. मग काय, पोलिसांनी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने पहाटेच्या सुमारास अचानक तिथे धाड टाकली. ही वेळ इतकी अचूक होती ना की आतल्या कोणालाही सावध व्हायला किंवा तिथून पळ काढायला जराही संधी मिळाली नाही. अक्षरशः पहाटे सुरू झालेली ही कारवाई सकाळपर्यंत चालली आणि पोलिसांनी संपूर्ण परिसराला अत्यंत कडेकोट घेराव घातला. दुसरा आणि खूप महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तिथे झालेले नियमांचे उल्लंघन आणि डान्स बारचे वास्तव. आता खरी रंजक गोष्ट तर पुढेच आहे. जेव्हा अधिकाऱ्यांनी या इमारतीचा दरवाजा उघडून आत प्रवेश केला तेव्हा त्यांच्यासमोर जे दृश्य होतं ते पूर्णपणे धक्कादायक होतं. बाहेरून पाहता हे एखादं साधं कला केंद्र असल्याचा नुसता देखावा उभा केला होता, पण प्रत्यक्षात आतमध्ये एक पूर्णपणे बेकायदेशीर डान्स बार अगदी जोमात सुरू होता. शांत वाटणाऱ्या या इमारतीच्या आत अधिकाऱ्यांना चक्क लाईव्ह डान्स परफॉर्मन्स सुरू असल्याचे आणि तिथे ग्राहकांची तुफान गर्दी असल्याचे आढळून आले. कलेच्या नावाखाली हा सगळा प्रकार राजरोसपणे सुरू होता, जे अनेक कायदेशीर नियमांचे उघड आणि अत्यंत गंभीर उल्लंघन होते. आपला तिसरा मुद्दा आहे 72 जणांविरोधात दाखल झालेले गुन्हे. या संपूर्ण कारवाईची व्याप्ती इतकी प्रचंड होती की ही फक्त एका छोट्या छापमारीपुरती किंवा 2-4 लोकांच्या अटकेपुरती मर्यादित नव्हतीच. हा या बेकायदेशीर जाळ्याचा एक खूप मोठा आणि सर्वंकष नायनाट होता. आणि म्हणूनच इथला सर्वात महत्त्वाचा आणि थक्क करणारा आकडा आहे 72. विचार करा, एकाच रात्रीत आणि एकाच ठिकाणी तब्बल 72 जणांवर कायद्याच्या विविध कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आलेत. एकाच कारवाईत एवढी मोठी संख्या असणं हेच सांगून जातं की हा व्यवसाय किती अवाढव्य पसरला होता आणि तिथे रोज किती मोठी गर्दी जमायची. एवढ्या लोकांना एकाच वेळी ताब्यात घेणं हे पोलिसांसाठीही खूप मोठं आणि आव्हानात्मक काम होतं. आता इथे एक गोष्ट विशेष नोंद घेण्यासारखी आहे. पोलिसांनी नुसतंच तिथे आलेल्या ग्राहकांना पकडलं नाही, तर हा संपूर्ण व्यवसाय जिवंत ठेवणाऱ्या पूर्ण साखळीवरच प्रहार केला. या कारवाईमध्ये तिथे नृत्य करणाऱ्या महिला, आलेले ग्राहक, त्यांना तिथे आणणारे चालक आणि या सगळ्याचं नियोजन करणारे व्यवस्थापन अशा सर्वांचाच समावेश होता. अगदी मुळावरच घाव घातल्यामुळे ही साखळी पूर्णपणे तुटते आणि कायद्याचा खरा वचक निर्माण होतो हेच यातून दिसून येतं. चौथा मुद्दा, 50 लाखांचा जप्त केलेला मुद्देमाल. आता आपण जरा याच्या आर्थिक बाजूकडे वळूया. यावरून आपल्याला अंदाज येईल की या बेकायदेशीर ठिकाणावरून किती प्रचंड पैशांची उलाढाल होत होती. पोलीस अधिकाऱ्यांनी या घटनास्थळावरून जी एकूण मालमत्ता जप्त केलीये ना, तिचा आकडा नक्कीच डोळे विस्फारून टाकणारा आहे. तो आकडा आहे तब्बल 50,13,460 रुपये. होय, तुम्ही बरोबर ऐकलत. फक्त एका ठिकाणाहून आणि एकाच रात्रीत एवढी मोठी रक्कम आणि मालमत्ता हस्तगत होणं हे स्पष्ट करतं की हा व्यवसाय त्यांना किती घसघशीत नफा मिळवून देत होता. तिथे जप्त केलेल्या विविध वस्तूंच्या यादीवर नजर टाकली तर या व्यवसायाची पाळमुळं किती खोलवर गेली होती ते समजतं.
यामध्ये प्रत्यक्ष घटनास्थळी सापडलेली मोठी रोख रक्कम, ग्राहकांचे आणि व्यवस्थापकांचे मोबाईल फोन, भरपूर बेकायदेशीर मद्यसाठा आणि इतकंच नाही तर बाहेर उभ्या असलेल्या अनेक दुचाकी आणि चारचाकी गाड्यांचाही समावेश आहे. ही यादीच सांगते की तिथे येणाऱ्या ग्राहकांची आर्थिक पातळी काय होती आणि हा धंदा किती फोफावला होता. 5वा आणि शेवटचा मुद्दा, या कारवाईचं नेतृत्व करणारे पोलीस अधिकारी. बघा, एवढ्या मोठ्या आणि प्रभावी कारवाईसाठी फक्त माहिती असणं पुरेसं नसतं, तर त्यासाठी लागते अत्यंत अचूक अंमलबजावणी आणि वरिष्ठ पातळीवरून खंबीर नेतृत्व. या ऑपरेशनवरून आपल्याला पोलिसांच्या जबरदस्त समन्वयाची आणि शिस्तबद्ध कार्यपद्धतीची प्रचिती येते. या संपूर्ण कारवाईमागे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विजय कवाडे आणि सहाय्यक पोलीस अधीक्षक अंजना कृष्णा यांचं अत्यंत अचूक आणि धोरणात्मक मार्गदर्शन होतं. आणि प्रत्यक्ष ग्राउंडवर उतरून या धडक कारवाईचं यशस्वी नेतृत्व केलं ते सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश माने आणि त्यांच्या धडाडीच्या पथकाने. टीमवर्क कशाला म्हणतात याचं हे एक उत्कृष्ट उदाहरण आहे. या संपूर्ण आणि व्यापक कारवाईतून एक अत्यंत कडक संदेश दिला गेलाय, तो म्हणजे बेकायदेशीर व्यवसायांविरुद्ध स्थानिक पोलिसांची झिरो टॉलरन्स म्हणजेच शून्य सहनशीलतेची भूमिका. समाजाची सुरक्षितता आणि आरोग्य धोक्यात आणणाऱ्या अशा कोणत्याही कृत्याला अजिबात थारा दिला जाणार नाही आणि कायद्याची अंमलबजावणी अत्यंत कठोरपणे केली जाईल हे पोलिसांनी आपल्या कृतीतून स्पष्ट करून दाखवले. आजचे हे विश्लेषण संपवताना एक खूप महत्त्वाचा विचार मनात येतो. पोलिसांनी या एका मोठ्या बेकायदेशीर अड्ड्याला तर यशस्वीपणे टाळे ठोकले आहे, पण या अशा प्रकारच्या छुप्या कारवाया आपल्या समाजातील बेकायदेशीर व्यवसायांबद्दल काय सांगून जातात? अंधारात दडून असे आणखी किती अवाढव्य धंदे सुरू असतील? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांना कायमचे समोर नष्ट करण्यासाठी भविष्यात कोणती आणि किती कठोर पावले उचलावी लागतील? हा प्रश्न नक्कीच अंतर्मुख करणारा आहे, नाही का? यावर नक्की विचार करा. आज आपण इथेच थांबू.